मोदकाचं सारण तयार करून घेऊया, ते पण आंबा घालून। त्यासाठी पॅन मध्ये 1 चमचा तूप टाकायचं, 1 मोठी वाटी ओलं किसलेलं खोबरं टाकून परतून घ्यायचं। नंतर त्याच वाटीने अर्धी वाटी किसलेला गूळ, आंब्याचा गर टाकून चांगलं मिक्स करायचं। नंतर यामध्ये भाजलेली खसखस, ड्रायफ्रूट घालायचे आवडीनुसार, वेलची पूड घालून चांगलं मिक्स करायचं। तयार आहे आपलं उकडीच्या मोदकाचं सारण। आता आपण उकड काढून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये अर्धी वाटी पाणी, अर्धी वाटी आंब्याचा गर टाकायचा, चांगलं मिक्स करून यामध्ये थोडंसं मीठ आणि 1 चमचा तूप घालून चांगलं मिक्स करायचं। उकळी आली की त्याच वाटीने 1 वाटी तांदळाचं पिठी टाकायची, चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा। नंतर झाकून याला 5 मिनिटं आपल्याला ही उकड वाफवून घ्यायची आहे। 5 मिनिटांनंतर आपल्याला ही उकड एका परातीत काढून घ्यायची, थोडासा पाण्याचा हात लावून चांगलं मऊसूद असं पीठ मळून घ्यायचं। आता आपण मोदक करायला घेऊया। इथे मी मोदकाचा साचा घेतलाय, त्यामध्ये उकड घालायची, चांगलं असं पातळ आवरण करायचं, मधात इथे सारण भरायचं आणि मोदक आपल्याला पॅक असा बंद करून घ्यायचा आहे बघा। तर मस्त असा आपला मोदक तयार आहे। अशाच प्रकारे सर्व मोदक करून घ्यायचे। नंतर आता वाफवून घेऊया। चाळणीमध्ये केळीचं पान टाकले, मोदक ठेवायचे, गरम पाण्यावर चाळणी ठेवून 5 मिनिटं मोदक वाफवून घ्यायचे। तर तयार आहेत मंडळी अंगारकी चतुर्थी स्पेशल उकडीचे आंबा घालून मोदक। या पद्धतीने तुम्ही नक्की चतुर्थीला करून बघा, खूप मस्त होतात चवीला। तर अप्रतिम व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला अजिबात विसरू नका।